नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत आज आपण इयत्ता 8वी साठी देण्यात आलेल्या इष्टिका चितीचे व घनाचे पृष्ठफळ या घटकावर चर्चा करणार आहोत. तर पहा, पृष्ठफळ ही संकल्पना काय आहे आणि आपण इष्टिका चितीचे आणि घनाचे पृष्ठफळ कसे काढतो. तर या ठिकाणी पहा, आकृतीमध्ये आपणाला इष्टिका चितीच्या संदर्भामध्ये काही आकृत्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्या आकृतीच्या संदर्भात या ठिकाणी काही माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यावरून आपण इष्टिका चितीच्या पृष्ठफळाचं सूत्र कसं तयार करतो हे या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या शेजारील आकृतीतील घनाकृती खोके पहा, त्याला एकूण 6 पृष्ठे दिसून येतात. या घनाकृती खोक्याला बाहेरून गिफ्ट पेपर लावायचा आहे, तर तो किती लागेल असा या ठिकाणी आपणाला प्रश्न विचारलाय. किती लागेल या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच या घनाकृती खोक्याच्या प्रत्येक बाजूचे क्षेत्रफळ काढून एकूण 6 पृष्ठाचे क्षेत्रफळ काढून त्यांची बेरीज करून येणारे अंतिम उत्तर जे येईल तेच लागणाऱ्या गिफ्ट पेपरचे क्षेत्रफळ असेल. म्हणजे पहा, या खोक्यासाठी किती गिफ्ट पेपर लागेल हे काढण्यासाठी, ठीक आहे, मी काय वाचलं हे आपल्याला लक्षात आलेलं असेल किंवा नसेल ते मी सांगतो. या ठिकाणी एकूण 6 पृष्ठ आहेत आणि प्रत्येक पृष्ठाला लागणारा जो काही कागद आहे, गिफ्ट पेपर आहे, तो किती असेल, त्याच्या क्षेत्रफळा इतका असेल. म्हणजे या ठिकाणी या खोक्याचे पृष्ठफळ काढावं लागेल, म्हणजे एकूण 6 पृष्ठाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. या ठिकाणी 6 पृष्ठांचे क्षेत्रफळ आणि 6 पृष्ठांचे क्षेत्रफळ. आता खोकं हे कोणत्या आकाराचं आहे, तर घनाकृती खोकं आहे म्हणतंय. मग घनाकृती खोकं जर असेल तर या ठिकाणी एकूण पृष्ठ 6 म्हणजे 6 चौरस असतील. ते किती असतील? 6 चौरस. आणि 6 चौरसाचं क्षेत्रफळ काढल्यानंतर आपणाला त्या घनाचं काय मिळणार आहे? पृष्ठफळ मिळणार आहे. समजा एका पृष्ठाचं क्षेत्रफळ समजा आपण या ठिकाणी गृहीत धरलं की बाजू समजा 10 आहे तर 100 आहे, कारण चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी तेच दिलंय की घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 चौरस आकृती पृष्ठांचे क्षेत्रफळ आणि एका चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी 6 गुणिले बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग हे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ निघणार आहे. असे एकूण 6 आहेत. म्हणजे या ठिकाणी घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय तयार होतं, तर 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता बाजूसाठी आपण जर एल गृहीत धरलं, या घनाची बाजू एल आहे असं गृहीत धरलं, म्हणजे या घनाची लांबी एल असेल, रुंदी एल असेल आणि उंची एल असेल. म्हणजे 6 गुणिले एलचा वर्ग, एका पृष्ठाचं एल वर्ग. असे एकूण पृष्ठ किती? 6 आहेत. म्हणून या ठिकाणी एकूण पृष्ठाचं क्षेत्रफळ आपल्याला 6 एलचा वर्ग मिळेल, हे लक्षात ठेवा. आता या समोरच्याचं आणि पाठीमागच्याचं एल वर्ग अधिक एल वर्ग 2 एल वर्ग, बाजूचे 2 एल वर्ग, वरचा आणि खालचा पृष्ठ 2 एल वर्ग, असे एकूण किती पृष्ठ? 6. म्हणून सूत्र तयार होईल 6 एलचे वर्ग. आता त्याच पद्धतीने इष्टिका चितीच्या बाबतीमध्ये काय करता येईल की समजा मी या ठिकाणी आकृती काढून दाखवतो तुम्हाला की समजा एक आपण इष्टिका चितीची आकृती या ठिकाणी काढलेली आहे. पहा, आता या इष्टिका चितीमध्ये समजा आपण काय केलेले की या इष्टिका चितीमध्ये या इष्टिका चितीची लांबी एल आहे असं गृहीत धरू, रुंदी बी आहे असं गृहीत धरू आणि उंची एच आहे असं गृहीत धरू.
मग या इष्टिका चितीला सुद्धा एकूण 6 पृष्ठ येतं. तर मी सुरुवातीला काय करतो की एकूणच एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काढू, की समजा तळाचं काढलं ते LB मिळेल आणि तळाचं जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढंच वरचं असेल ते LBच मिळणार आहे. म्हणजे मी या ठिकाणी तळाच्या आणि वरच्या भागाचे पृष्ठफळ 2 LB घेतलं. ठीक आहे. त्यानंतर समजा मी बाजूच्या पृष्ठाचं घेतलं तर हा बाजूचा जो काही पृष्ठ आहे या ठिकाणी त्याची एक बाजू B आहे, एक बाजू H आहे, म्हणजे BH मिळेल. म्हणजे BH आणि त्याच्या समोरचा पृष्ठ BH म्हणजे 2BH. हे बाजूच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ. मी तळाचं काढलंय, वरच्या भागाचं काढलंय, त्यानंतर बाजूचे 2 पृष्ठ घेतले. आता राहिले 2 पृष्ठ कोणते? समोरचा एक आणि पाठीमागचा एक. समोरच्याचं काय मिळेल? H गुणिले L किंवा L गुणिले H. मग त्याला मी HL म्हणतो आणि 2HL मिळेल. म्हणजे या ठिकाणी इष्टिका चितीच्या पृष्ठफळाचं सूत्र काय तयार झालं? तर या ठिकाणी 2LB अधिक 2BH अधिक 2HL ते सूत्र या ठिकाणी दिले. 2 आपण जर सामायिक काढले त्या तीनही पदामधून तर 2 कंसात LB अधिक BH अधिक HL. हे लक्षात कसं ठेवायचं? L, B आणि H या 3 बाजू येतात. पहिल्या दोघा जणांचा गुणाकार LB 2LB, दुसऱ्या दोघा जणांचा गुणाकार अधिक 2BH आणि नंतर तिसऱ्याचा आणि पहिल्याचा गुणाकार. म्हणजे क्रमानं आपण L, B आणि H चक्रीय राशी हा एक घटक होता यापूर्वी. LB, BH आणि HL आणि त्या तिघा जणांची दुप्पट करा. म्हणजे या ठिकाणी तेच दिलंय. 2 कंसात LB अधिक BH अधिक HL एवढं चौरस एकक हे क्षेत्र त्या इष्टिका चितीचं पृष्ठफळ असेल. पृष्ठफळ ही संकल्पना काय आहे? फक्त एवढंच लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी की पृष्ठफळ म्हणजे दुसरं काहीच नाही तर पृष्ठांचे क्षेत्रफळ. पृष्ठांचे क्षेत्रफळ म्हणजे पृष्ठफळ. मग कोणत्याही आकृतीत जेवढे काही पृष्ठ आहेत त्या सर्वांचं क्षेत्रफळ काढायचे आणि त्याची बेरीज करायची म्हणजे त्या आकृतीचं एकूण पृष्ठफळ. मग आता घनाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की एका पृष्ठाचं घनाच्या बाबतीमध्ये आलतं L वर्ग. एकूण किती पृष्ठ? 6. म्हणून सूत्र तयार झालं 6L वर्ग. आणि इष्टिका चितीच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगितलंय की आपण एका पृष्ठाचं काढलं, तळाचं काढलं LB आलं, वरच्या भागाचं तेवढंच LB म्हणून 2LB इथं घेतलं. त्यानंतर बाजूचे पृष्ठ घेतले, बाजूचे 2BH आलं आणि नंतर समोरचा पृष्ठ आणि पाठीमागचा पृष्ठ 2HL आलं. आणि म्हणून सूत्र तयार झालं. यामधून 2 सामायिक काढलं तर 2 कंसात LB अधिक BH अधिक HL. तर हे सूत्र 2 लक्षात आलेले असतील तुमच्या की घनाचे पृष्ठफळ म्हणजे काय? 6 गुणिले बाजूचा वर्ग. आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर काय? 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. हे कशाचं पृष्ठफळ आहे? इष्टिका चितीचे पृष्ठफळ. आता हे सूत्र लक्षात आल्यानंतर आपण या ठिकाणी उदाहरणं कसे सोडवायची? उदाहरणात दिलेल्या माहितीवरून आपण ठरवायचे उदाहरण कसं सोडवायचे. आता या ठिकाणी एक साधी कृती देण्यात आलेली की तुम्हाला या ठिकाणी लांबी 2.3 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे. पहा, L ची किंमत तुमची 2.3 मीटर आहे. त्यानंतर B ची किंमत रुंदी 1.2 मीटर आहे आणि उंची H 1.9 मीटर आहे. आपलं सूत्र काय आहे? या ठिकाणी सूत्रच दिलंय. इष्टिका चिती आकाराच्या पेटीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक HL. मग आता L ची किंमत किती आहे? 2.3. म्हणून या ठिकाणी येईल 2.3 गुणिले 1.2 1.2 BH. या ठिकाणी पहा H आहे
म्हणून बी ची किंमत ठेवली, एच ची किंमत या ठिकाणी आपल्याला ठेवायची कृतीमध्ये 1.9 आणि या ठिकाणी एच आणि एल ची, एच ची किंमत आहे 1.9 आणि एल ची किंमत किती आहे 2.3. त्याच पद्धतीने या दोघा जणांचा गुणाकार लिहावा लागेल या ठिकाणी. मग आता हा जो काही गुणाकार आहे 2.3 गुणिले 1.2, 12चा आणि 23चा गुणाकार करा वाटलं तर. 12 त्रिक 36, 12 दोन्ही 24 आणि 3 27. लक्षात घ्या 2.3 गुणिले किंवा 23 दोन्ही 46, हातचे 4 येतील आणि 23 एक 23, 23 आणि 4 27 म्हणजे 2 नंतर दशांश द्यावा लागेल 2.76. हे याचं आपणाला बॉक्समध्ये किंवा कंसात लिहावं लागेल. आता त्याच पद्धतीनं या ठिकाणी 1.9 गुणिले 1.2 करा. 12 गुणिले 9 108 येतं, हातचे 10 येतील आणि 12 एक 12 22 म्हणजे या ठिकाणी 2.28 मिळेल. या दुसऱ्या कंसामध्ये 2.28. ही प्रत्यक्ष कृती आपण वहीवर सोडवायची आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी 2.3 ला 1.9 गुणा. म्हणजे या ठिकाणी 1.9 गुणिले 2.3 सरळ सरळ दशांश नाही असं गृहीत धरा, गुणाकार करा. 19 त्रिक 57 ला 7, हातचे 5 मिळतील, 19 दोन्ही 38 आणि 5 43 म्हणजे या ठिकाणी मिळेल 4.37. आता या तिघा जणांची बेरीज करून घ्या आणि बेरीज करून त्याची काय करा दुप्पट करा. या ठिकाणी तुम्हाला त्या इष्टिका चिती आकाराच्या बंद पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल हे या ठिकाणी मिळेल. उत्तर खाली लिहून टाका वाटलं तर, किंवा या कृतीमध्ये फक्त इथपर्यंत उत्तर काढा, काही अडचण नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एखाद्या पेटीची लांबी माहीत असेल, रुंदी माहीत असेल आणि उंची माहीत असेल किंवा या ठिकाणी या 3 किमती माहीत असतील तर तुम्ही त्याचं जे काही पृष्ठफळ काढता ते पृष्ठफळ म्हणजे ती पेटी तयार करण्यासाठी लागणारा पत्र्याचं क्षेत्रफळ असेल, हे लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये 2 संकल्पना आहेत. विद्यार्थी घनफळामध्ये आणि पृष्ठफळामध्ये चुका करतात. पृष्ठफळ म्हणजे काय, त्याच्या पृष्ठाशी संबंध येतो, पृष्ठाच्या क्षेत्रफळाशी संबंध पृष्ठफळाचा येतो. आणि घनफळ म्हणजे काय, तर समजा एखादं खोकं आहे किंवा एखादं इष्टिकाचिती आकाराचं भांडं आहे, त्या भांड्यामध्ये किती पाणी मावू शकतं, किती हवा मावू शकते, किंवा ते खोकं ते भांडं हवेमध्ये किती जागा व्यापतं, त्याला आम्ही घनफळ म्हणतोय. बऱ्याच वेळा उदाहरणात आम्ही पृष्ठफळ विचारतोय, विद्यार्थी घनफळ काढून ठेवतोय. पृष्ठफळाचा संबंध पृष्ठाच्या क्षेत्रफळाशी येतो आणि घनफळाचा संबंध त्या आकृतीने हवेमध्ये किंवा अवकाशात व्यापलेल्या जागेशी येतो. हे लक्षात ठेवा. एखाद्या खोक्यावर तुम्हाला कागद लावायचा आहे, गिफ्ट पेपर लावायचा आहे, पृष्ठफळ काढावं लागेल आणि त्या खोक्यामध्ये किती पाणी मावू शकेल, किती हवा मावू शकेल असं ज्यावेळी आम्ही विचारू त्यावेळी तुम्ही त्याचं घनफळ काढायचंय. तर हे लक्षात घ्या, घनफळ आणि पृष्ठफळामध्ये नेमका फरक काय आहे. आता दुसरे एक आव्हानात्मक या ठिकाणी उदाहरण देण्यात आलेले की पहा, कोरडा कचरा साठविण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी म्हणते. आधी समजून घ्या उदाहरणात काय देण्यात आलेले ते. कोरडा कचरा साठविण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी बनवायची आहे. आता पत्र्याची पेटी बनवत असताना त्या पेटीची आपल्याला लांबी देण्यात आलेली आहे. पहा, लांबी किती देण्यात आलेली आहे 1.7 मीटर. त्यानंतर रुंदी देण्यात आलेली आहे 1 मीटर आणि उंची देण्यात आलेली आहे 1.3 मीटर. आपल्याला पहा, या ठिकाणी पृष्ठफळ ही जी काही संकल्पना आहे, तर अशी पेटी बनविण्यासाठी किती पत्रा लागेल.
आता एक आव्हानात्मक उदाहरण मी कशामुळे म्हणलोय, कारण ही उघडी पेटी आहे. या ठिकाणी जर तुम्ही ह्या लांबीवरून, रुंदीवरून आणि उंचीवरून जर त्याचं पूर्ण पृष्ठफळ काढलं तर चालणार नाही. या ठिकाणी मी आकृती काढून दाखवतोय. या ठिकाणी या आकृतीमध्ये मी अशा प्रकारची इष्टिकाचितीची पेटी दाखवली, जी पेटी उघडी आहे. आता ही पेटी उघडी आहे म्हणल्यानंतर या पेटीला एकूण पृष्ठांची संख्या किती? 5च, कारण वरचं झाकणच नाही. मग आपणाला या ठिकाणी एकूण त्याचं जे काही पृष्ठफळ काढायचं हे 5 पृष्ठाचंच काढायचंय. मग या आकृतीमध्ये जर माहिती भरली, मी समजा याला लांबी म्हणलो, लांबी आहे 1.7 मीटर, रुंदी आहे 1 मीटर आणि उंची आहे 1.3 मीटर. मग मी काय करतो, सूत्र बाजूला ठेवतोय. सूत्र कसं तयार झालं हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे या ठिकाणी त्याचं उपयोजन करता येईल. मी फक्त काय करायलो, या ठिकाणी पहा, या पेटीच्या तळाला लागणारा पत्रा काढायलोय. म्हणून या ठिकाणी मी एक एक बाब याच्यातली काढून गेलोय. सुरुवातीला काढायलोय तळाचे क्षेत्रफळ. पहा, त्या पेटीच्या तळाचं क्षेत्रफळ काढायला लागलोय. तळाचं क्षेत्रफळ म्हणजेच या ठिकाणी तुमची ही लांबी आहे, ही रुंदी आहे 1 आणि ही उंची आहे. मग लांबी गुणिले रुंदी म्हणजे 1.7 गुणिले 1 म्हणजे या ठिकाणी 1.7 चौरस मीटर एवढा पत्रा तळासाठी लागेल. झाकण तर नाही, मी वरच्या भागाचं काढणार नाही, याची दुप्पट करणार नाही. आता त्यानंतर समोरील पृष्ठाचे क्षेत्रफळ, समोरील पृष्ठाचे क्षेत्रफळ. आता समोरील पृष्ठ जर आपण पाहिला, हा समोरील, तर लांबी गुणिले उंची म्हणावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी L गुणिले H येईल आणि 1.7 गुणिले 1.3 म्हणजे हा गुणाकार करा. 13 गुणिले 7 91 येईल, हातचे 9 येतील, 13 1 13 आणि 13 आणि 9 किती येतील? 22. म्हणजे या ठिकाणी मिळेल 2.21. लक्षात घ्या. किंवा 17 9 गुणा 17 त्रिक 51 ला 1, हातच्याले 5, 17 1 17 आणि 5 22 आणि 2 नंतर दशांश म्हणजे 2.21 चौरस मीटर एवढा पत्रा समोरच्या पृष्ठाला लागेल. आणि समोरचा जेवढा पृष्ठ आहे त्याच्या पाठीमागचा तेवढाच आहे. म्हणून या ठिकाणी समोरील व पाठीमागच्या पृष्ठाला, म्हणून या ठिकाणी मी म्हणतोय पाठीमागच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, पाठीमागच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, पृष्ठाचे क्षेत्रफळ ते सुद्धा किती येणार आहे? 2.21. मी आता दुप्पट डायरेक्ट करत नाही, एक एक भाग सांगायलो. 5 ला 5 पृष्ठाचं आपण या ठिकाणी वेगळं काढू. ठीक आहे. आता त्यानंतर बाजूच्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. मी आता या ठिकाणी बाजूंच्या डायरेक्ट काढतो, दोन्हीचं एकदाच काढतो. बाजूंच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, पृष्ठांचे क्षेत्रफळ. आता 2 पृष्ठ येतं बाजूला, डाव्या बाजूचा एक, उजव्या बाजूचा एक. बी गुणिले एच करावं लागेल. 2 कंसात बी गुणिले एच म्हणजेच 2 कंसात बी ची किंमत आहे 1, एच ची किंमत आहे 1.3 म्हणजे ते मिळेल 2.6. लक्षात घ्या. 1.3 गुणिले 1, 1.3 गुणिले 2, 2.6. मग आता एकूण पत्र्याचे क्षेत्रफळ किती मिळेल? तर एकूण क्षेत्रफळ बरोबर हे पहा, आपण तळाचं 1.7 काढलेले, 1.7 हे तळासाठी एवढा पत्रा लागेल. त्यानंतर मी याची जर दुप्पट केली, या दोघांचं मिळून जर घेतलं असतं समजा, तर ते किती येणार होतं? 4.42 येणार होतं. 4.42 दुप्पट केली तर हे झालं
समोरच्या आणि पाठीमागच्या पृष्ठाचं, हे झालं तळाचं, समोरच्या आणि पाठीमागच्या, आणि बाजूच्या पृष्ठाचं 2.6. आता इथं मी 0 घेतोय, इथं 0 घेतोय, कारण या ठिकाणी दशांशानंतर 2 अंक आलेले आहेत. म्हणून आता या तिघा जणांची जर बेरीज केली, 0, 2 आणि 0 म्हणजे 2च, 6 आणि 4 10 आणि 7 17ला 7. या ठिकाणी हातचे 1 येतील, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 1 8, 8.72 चौरस मीटर एवढा पत्रा अशा प्रकारची झाकण नसलेली पेटी तयार करण्यासाठी लागेल. त्यालाच आम्ही म्हणतोय की पृष्ठफळाचं उपयोजन किती विद्यार्थ्यांना करता येते. की कधी कधी तुम्हाला काही आकृत्यामध्ये फक्त उभं पृष्ठफळ विचारलं जातं. एखादा हौद बांधायचा आहे, आता हौद बांधायचा आहे म्हणजे 4 भिंती बांधायच्यात, तळासाठी विटा लागणार नाहीत. मग एका विटाचं तुम्हाला पृष्ठफळ काढावं लागेल, किंवा या ठिकाणी त्या 4 भिंतीला रंग द्यावायचा आहे. त्यावेळी आपणाला त्या 4 भिंतीचं फक्त क्षेत्रफळ काढावं लागेल. त्याला आम्ही उभं पृष्ठफळ म्हणतोय. म्हणून पृष्ठफळ ही संकल्पना शिकत असताना पृष्ठफळ म्हणजे काय, पृष्ठफळाचं सूत्र कसं तयार होतं, पृष्ठफळ ही संकल्पना कशाशी निगडीत आहे, पृष्ठाच्या क्षेत्रफळाशी निगडीत आहे, आणि वेगवेगळ्या उदाहरणामध्ये जेवढी काही आवश्यक दिलेली माहिती आहे आणि त्या माहितीवरून विचारलेली आवश्यक माहिती काय आहे हे आधी कळायला पाहिजे. त्यानुसार आपण या ठिकाणी सूत्र वापरायला पाहिजेत. आता या ठिकाणी फक्त सूत्र पहा काय आहे आणि आपण पृष्ठफळ कसं काढतो. या ठिकाणी व्हिडिओमध्ये सर्वच बाबी सांगता येणार नाहीत, परंतु आपण अशा पद्धतीची वेगवेगळी उदाहरणे सोडवा जेणेकरून आपणाला पृष्ठफळ ही संकल्पना व्यवस्थित समजेल आणि त्याच्यावरचे कसलीही उदाहरणे सोडवता येतील. तर अशा पद्धतीनं आज आपण इष्टिकाचितीचं पृष्ठफळ असेल किंवा घनाचं पृष्ठफळ असेल या घटकावर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.